हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पनीरची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे घरी तयार केलेलं पनीर घेतलेलं आहे व टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे व पनीर बटर मसाला मिक्स घेतलेला आहे। घरी तयार केलेलं पनीर मी इथे घेतलेलं आहे व 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची प्युरी केलेली आहे व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे हे इतक्याच याच्यात आपली भाजी तयार होते व खूप छान लागते। तुम्ही ही भाजी रोटीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। आता हे पनीर आपण फ्राय करणार आहोत। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे व त्यामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे पनीर छान फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे हे पनीर। तुम्हाला जर पनीर तयार करण्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। अशा प्रकारे मी हे पनीर तळून घेतलेलं आहे। त्याच कढईमधलं मी तेल कमी केलेलं आहे व त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे। टोमॅटोची प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे त्याला। आता यामध्ये आपण 1.5 चमचा साखर टाकणार आहोत। तुम्हाला जर स्वीट पनीर आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये साखर टाकायची आहे, नाहीतर नाही टाकली तरी चालते। व चिमूटभर मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही आहे कारण की मसाल्यामध्ये सर्व असतं। चिमूटभर मीठ टाकायचं आहे व एका बाउलमध्ये मी हा पनीर बटर मसाला मिक्स घेतलेला आहे व त्यामध्ये दूध टाकून घेणार आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे तसे तुम्ही यामध्ये दूध घेऊ शकता। मी दूध जास्त व पाणी कमी घेतलेलं आहे। यामध्येच थोडंसं नंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पहिल्यांदा पूर्ण मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हा सर्व मसाला मिक्स झालेला आहे। लगेचच मसाला दुधामध्ये मिक्स होतो। आता यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे तसे तुम्ही घेऊ शकता। परतत आलेलं चांगलं टोमॅटोची ग्रेव्ही त्यामध्ये मी आता पनीर टाकलेलं आहे। 5 मिनिट पनीर यामध्ये वाफवून घेणार आहोत आपण। दूध व मसाला मिक्स यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे व जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे। आता मी या वाफवलेल्या पनीरमध्ये ही ग्रेव्ही टाकणार आहे। मसाल्याचे मिक्स टाकणार आहे। दूध व मसाल्याचं मिक्स केलेलं आपण आता यामध्ये टाकणार आहोत व हलवून घेणार आहोत। सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे व एक उकळी येईपर्यंत आपण झाकण बंद करून ठेवणार आहोत। अगोदर आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। 5 ते 10 मिनिटात चांगली उकळी यायला लागते। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पनीरला। रोटीबरोबर हे पनीर खूप छान लागते। घरच्या घरी इन्स्टंट लहान मुलांच्या देखील आवडीची ही डिश आहे। किती छान कलर आलेला आहे। अशा प्रकारे आपली ही पनीरची भाजी रेडी झालेली आहे। आपण ही रोटी, चपाती, नान याच्याबरोबर ही पनीरची भाजी खूप छान लागते। तसेच तुम्ही पुरीबरोबर देखील ही पनीरची भाजी करू शकता। आपल्याकडे पाहुणे आल्याच्या नंतर भाजीची गोंधळ उडतो, त्यासाठी हा मसाला आपल्या घरात असला तर लगेचच ही भाजी तयार होते व खूप छान देखील वाटते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा।